वी आर लाईव्ह नाव. 1-2 मिनिटं थांबून आपण ओके, चालेल. सुकृतजी, वाघांचा काय प्रॉब्लेम झालाय बहुतेक, तर तुम्ही ओळख करून देऊ शकता, तसा काय प्रॉब्लेम नाही. वाघ सरांचं काय झालंय कळत नाहीये, ते लॉग इन होत नाहीये. वाघ साहेबांनी तयारी भरपूर केली आहे चांगली. हो हो, मग बघतो मी, करतो त्यांना. त्यांना एकदा फोन स्विच ऑफ करून स्विच ऑन करायला सांगा. एखाद वेळेस कॉन्टॅक्ट मध्ये प्रॉब्लेम असा मला आला होता पूर्वी. सुकृत सर बोला. तुम्हालाच करावं लागेल, त्यांचा प्रॉब्लेम झालाय मोबाईलचा. बघा, ठीक आहे. वैशाली, आपण सुरू करायचं का आता? मिहिर, आपण सुरू करूया. स्टार्ट. आणि आदिल सर, तुम्ही एक फक्त अनम्यूट करा, म्हणजे तुम्ही मेन स्क्रीन वर याल. वी कॅन बिगिन. या, सुरू कर. मी सुरू करते आता. कार्यक्रमाची सुरुवात करूयात आपण. नमस्कार, मी वैशाली पेडामकर. आज मराठमोळा मुलुंड या आपल्या संस्थेच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण ऑनलाईन भेटत आहोत. आज आपल्यासोबत आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्यसभेचे तडफदार खासदार श्रीयुत अनिलजी देसाई सर. तसेच नुकतेच ज्यांच्या हस्ते मराठमोळा मुलुंड उद्योजक डिरेक्टरीचे उद्घाटन झाले, ते आपल्या संस्थेतर्फे केले गेले, ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व प्रख्यात उद्योजक आणि विशेष म्हणजे श्री कुमार कदम यांनी ज्यांची ओळख आपल्याला मुलुंडचे जावई म्हणून करून दिली आहे, असे श्रीयुत शंतनुराव भडकमकर सर. तसेच संस्थेचे ज्येष्ठ पत्रकार व मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व स्थायी सीमा समितीचे कोऑर्डिनेटर श्रीयुत कुमार कदम सर. तसेच आपण झी 24 तासवर राजकीय विश्लेषक म्हणून पाहतो व लंडन स्थित WCA म्हणजे वर्ल्ड सिटीझन आर्टिस्ट या संस्थेचे भारताचे ब्रँड अँबॅसेडर व लंडन आर्ट गॅलरीमध्ये ज्यांना आपण ज्युरी म्हणून बोलावलं जातं, आपले पत्रकार व लेखक श्रीयुत प्रकाश बाळ जोशी सर. तसेच मुलुंड नागरिक या दैनिकाचे माजी संपादक व सध्या ई पेपर व ई बुक मध्ये कार्यरत असलेले आजचे आपले सल्लागार, आणि आत्ताच आपल्याला कळलं की महाराष्ट्र सरकार यांच्या विश्वकोशाचे ज्यांनी काम केले आहे, असे आपले सल्लागार श्रीयुत माधव शिरवळकर सर. तसंच नुकतेच नवशक्ती या दैनिकामध्ये निवृत्त झालेले संपादक, मुंबईमध्ये किंबहुना महाराष्ट्रात पत्रकारितेमध्ये ज्यांचे मानाचे स्थान आहे, असे जे आपल्या या संस्थेमध्ये सर्वांचे लाडके मार्गदर्शक व सल्लागार श्रीयुत सुकृत खांडेकर सर. तसेच संस्थेचे विश्वस्त श्रीयुत हेमंत मोरे सर, माजी आमदार श्रीयुत
शरद खातू सर, शहर मुंबई साप्ताहिकाचे श्रीयुत विलास परुळेकर सर व सौ पद्माताई प्रधान, तसेच सर्व कार्यकारिणी पदाधिकारी, सभासद व YouTube आणि Facebook वरून थेट प्रक्षेपण पाहणारे आमचे प्रेक्षक, आजच्या 6व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. संस्था म्हटल्यानंतर बरेच टप्पे टोंपे व पैशाची जुळवाजुळव या गोष्टी योगायोगानं येतच राहतात आणि नेमकी तीच कसरत करत करत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आशीर्वाद 21 ऑगस्ट 2014 रोजी कार्यरत झालेली आपली संस्था म्हणजेच मराठमोळ मुलुंड ही संस्था आहे. संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत हेमंत मोरे यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेने आजपर्यंत केलेली वाटचाल व भविष्यात होणाऱ्या वाटचालीवर प्रस्तावना करावी. श्रीयुत हेमंत मोरे सर. धन्यवाद मॅडम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना वंदन करून व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्यसभेचे खासदार श्री अनिलजी देसाई सर, तसेच प्रख्यात उद्योजक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष श्री शंतनुराव भडकमकर सर, संस्थेचे सल्लागार, पदाधिकारी, कार्यकारिणी सभासद, YouTube व Facebook वरील थेट प्रक्षेपण पाहणारे सर्व प्रेक्षकगण, आपणा सर्वांचेच मी आजच्या मराठमोळ मुलुंड संस्थेच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्ताने मोबाईल ऍप प्रकाशन सोहळ्यात स्वागत करतोय. 21 ऑगस्ट 2014 या दिवशी घोडदौड चालू करा, निश्चयाने पुढे चला, यश तुमचेच आहे, असा आशीर्वाद दस्तूर खुद्द पद्मभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आशीर्वाद घेऊन कार्याला सुरुवात केली. संस्थेच्या पहिल्या वर्षीत संस्थेचं रजिस्ट्रेशन, संस्थेकरता 12A, 12G, 80G सर्टिफिकेट, संस्थेचा लोगो जो नुकतेच ज्यांचं निधन झालं ते आमचे संस्थेचे रजिस्ट्रेशन केले. गेल्या 6 वर्षात विविध स्तरावरील उपक्रम राबविण्याकरिता 4 शाखांची उभारणी केली. बोध व्याख्यान शाखा, झुंज क्रीडा शाखा, तरंग सांस्कृतिक शाखा व उद्योजक शाखा. उपस्थित पाहुण्यांना विनंती करतोय की आमच्या उद्योजक शाखेला आज तुम्ही तुमच्या पसंतीचं व संस्थेच्या नावाला शोभेल असं एखादं नाव दिलं तर तेच नाव आम्ही भविष्यातही उपक्रमाकरिता वापरू. सर, तुमच्या भाषणामध्ये मी अपेक्षा करतो की तुम्ही आम्हाला एक नाव सुचवाल आमच्या उद्योजक शाखेकरिता. तसंच विविध उपक्रम राबविणे म्हणजे टीमवर्क, आणि याकरता आम्हाला मुलुंडमधील बऱ्याच मोठ्या संस्थांनी मदत केली. वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट, मराठा मंडळ, महाराष्ट्र सेवा संघ, चित्तपावन, विरंगुळा केंद्र, रजनीगंधा, रोहिदास पाटील प्रतिष्ठान या संस्थांनी खूप मदत केली. तसेच संस्थेच्या सुरुवातीला आम्हाला आर्थिक मदतीची गरज होती, तेव्हा श्री प्रकाश वाघ, अजित करंदीकर, पंढरीनाथ वैती, उदय जोशी, बळवंत पवार, अशोक तावडे अशा बऱ्याच जणांनी आम्हाला आर्थिक मदत केली. तसेच बरेच कार्यकर्ते या संस्थेच्या उपक्रमावर राबविण्याकरता मदत केली. त्यामध्ये प्रामुख्याने हेमंत बापट, विष्णू धुरी, शिरीष कारखानीस, शिरीष वैद्य, शिरीष म्हात्रे, सुनील देसाई, राजन बोले, महादेव चव्हाण, सुधीर मुळे, महेश मलुष्टे, तसेच महिलांमध्ये कंचन कारखानीस, सविता हांडे, निलांबरी देसाई, पल्लवी जाधव, अंजली वळसंगकर असे बरेच महिला देखील आम्हाला मदत करत होत्या. आणि त्यांच्याच कामावर आणि त्यांच्यामुळेच आजपर्यंत आम्ही इथपर्यंत मजल मारू शकलो. सर, भविष्यामध्ये मुलुंडमधील कमीत कमी आम्हाला 10,000 मराठी भाषिकांबरोबर संवाद साधायचा आहे व आमच्या संस्थेबरोबर त्यांना जोडायचं आहे, मानस आमचा आहे. तसेच लष्करामधील जवान लोकांसाठी दरवर्षी वर्षातून एक वेळा
वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची आमची इच्छा आहे आणि त्याकरता सर तुम्ही खासदार आहात, तुमची मदत आम्हाला लागेल. तसेच शासनाकडून व मुलुंडमध्ये एखादी जागा मिळवून देण्याकरता आपण संस्थेला सहकार्य करावे ही संस्थेतर्फे आपणास एक विनंती सर्वांच्या वतीने मी करतोय. एवढं बोलूनच मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सुकृत सर आज आता बोलतील. प्रकाश वाघ आपल्या सोबत वेबिनारवरती नाहीयेत मीटिंग मध्ये, त्याच्यामुळे आज मी सुकृत सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यावी. नमस्कार अनिलजी, नमस्कार. नमस्ते. आज खरं म्हणजे प्रकाश वाघ आपली ओळख करून देणार होते की जे आपल्याशी अधिक परिचित आहेत आणि आपल्याविषयी खूप ते बोलू शकले, पण आज काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे त्यांना त्या कार्यक्रमात सहभागी होता आलेलं दिसत नाहीये. म्हणून आमच्या अध्यक्षांनी हेमंत मोरेंनी माझ्यावर ही ऐन वेळेला जबाबदारी सोपवलेली आहे. खरं करायला लागलो. एक शिवसेनेतलं अतिशय सुसंस्कृत, उच्च शिक्षित आणि सर्वांना आपलेसं वाटणारं जे व्यक्तिमत्व आहे म्हणजे खासदार अनिल देसाई. आज पक्षामध्ये आणि पक्षाच्या बाहेर सुद्धा त्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे. शिवसेना भवनमध्ये सर्वाधिक काळ आणि सर्वाधिक दिवस उपस्थित असणारा तिथला नेता म्हणजे अनिल देसाई. अनेक जण जातात सेना भवनमध्ये, कोणाला भेटायचं, आपलं म्हणणं कोणाला सांगायचं, आपली मागणी असेल, व्यथा असेल, समस्या असेल तर तिथं अनिल देसाई नक्की तिथं असतील, मार्गदर्शन करतील, तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करतील आणि सगळ्यात म्हणजे तुम्हाला दिलासा देण्याचं फार मोठं काम ते करत असतात. ते अतिशय उत्तम संघटक आहेत. आज ते खासदार आहेत, मोठ्या पदावर आहेत, स्थानिक लोकाधिकारामध्ये त्यांचं खूप काम आहे. पण हा जो तरुण वयातला जो हिरा आहे हा शोधला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. म्हणजे केवळ त्यांच्या आग्रहास्तव अनिलजींनी आपली सुखवस्तू चांगली नोकरी सोडून शिवसेनेमध्ये पूर्ण वेळ काम करायचं ठरवलं आणि शिवसेनेला आणि शिवसेना प्रमुखांच्या कार्याला त्यांनी वाहून घेतलं. त्यांचं कार्य केवळ शिवसेनेपुरतंच मर्यादित नाहीये. शिवसेना प्रमुखांनी जो विचार मांडला की मराठी माणसाला संघटित करायचं, मराठी माणसाच्या हितासाठी सगळं करायचं, या महाराष्ट्रासाठी आपली संघटना आहे, हा विचार आज तंतोतंत आचरणात कोण आणत असतील तर ते अनिल देसाई. ज्या वेळेला माझी त्यांची भेट होते त्यावेळेला त्यांचा पहिला प्रश्न असतो की मराठमोळा म्हणून काय म्हणताय, मराठमोळा मुलुंडचं काय चाललेलं आहे, नवीन कार्यक्रम काय आहे. आता 8-10 दिवसापूर्वी माझी त्यांची जेव्हा सेना भवनमध्ये भेट झाली, प्रकाश वाघ माझ्याबरोबर होते, त्यावेळेला आम्ही त्यांना सहज भेटायला गेलो, बऱ्याच दिवसात भेट नाही म्हणून. पण तेव्हा सुद्धा गेल्यानंतर पहिला प्रश्न मराठमोळा मुलुंड. म्हणजे त्यांना इतकं या आपल्या संस्थेविषयी इतकी उत्सुकता आहे, आत्मीयता आहे. आणि हेमंत मोरे त्यांचे जवळचे मित्र आहेत, त्यामुळे हेमंत त्यांना अनेकदा सांगत असतात की आमची संस्था काय करतेय, मुलुंडमध्ये आम्ही मराठी लोकांना कसं एकत्र आणतो. म्हणजे हे जे संपूर्ण महाराष्ट्र स्तरावर जे काम करतायत ते हेमंत आपल्या नेतृत्वाखाली आपली संस्था मुलुंडमध्ये काम करते आहे. आणि कदाचित हेच त्यांना अपेक्षित असेल, हवं असेल, म्हणून आज आपल्याला वर्धापन दिनाला त्यांच्यासारखा योग्य प्रमुख पाहुणा मिळालेला आहे, याचा मला विशेष आनंद होतो. ते खासदार म्हणून त्यांची संसदीय कामगिरी अतिशय उत्तम आहेच. आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि दिल्ली सरकार किंवा केंद्र सरकार यांच्यामधला महत्वाचा दुवा म्हणून, एक ब्रिज म्हणून अनिल देसाई काम करत असतात. हे आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेल की नाही माहिती नाही, पण अतिशय संवेदनशील, महत्वाचे राजकीय मुत्सद्दीपणाचं, काही महत्वाच्या देवाणघेवाणीचं काही संकेत असले, निरोप असले, चर्चा असली की त्याच्यामध्ये शिवसेनेचा राष्ट्रीय पातळीवरचा चेहरा म्हणून अनिल देसाई दिल्लीमध्ये सहभागी असतात. त्यामुळे तेवढ्या ताकदीचा, तोलामोलाचा माणूस आज आपल्याला इथं मिळालेला आहे, याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो आणि आनंदही होतो. अनिलजी, तुमच्या एवढं आम्ही काम करू शकणार नाही, पण तुमच्यासारखं आम्हाला काम करण्याची तुमच्यापासून स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते आणि आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न करतो, एवढं मात्र तुम्हाला आम्ही नक्की सांगतो. त्यामुळे तुम्हाला भेटल्यानंतर, तुमचं भाषण ऐकल्यानंतर, तुम्ही दिसल्यानंतर आम्हाला नेहमी काम करायचा उत्साह आमचा नेहमी वाढत असतो. त्यामुळे तुमची जी आजची उपस्थिती आहे
ही आम्हाला अतिशय प्रेरणादायी आहे, उत्साह देणारी आहे. आज शिवसेनेचे कुठलेही मोठे कार्यक्रम असोत, अधिवेशनं असोत, जाहीर सभा असोत, पक्षप्रमुखांच्या मोठ्या सभा असोत, आपण त्यांना स्टेजवर बघतो, त्यांचे विचार ऐकून भारावून जातो. पण त्या सगळ्या त्याच्या मागे अनिल देसाई पडद्यामागे मोठं काम करत असतात आणि कित्येक दिवस काम करत असतात. त्यांची आखणी, त्यांची मांडणी, संपूर्ण आयोजन याच्यामध्ये तज्ञ नंबर 1 जर कोण असेल तर अनिल देसाई आहेत आणि आम्हाला त्यांचा अतिशय अभिमान आहे. आणि असा माणूस आज आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आला, त्याचा आम्हाला विशेष आनंद आहे. अनिलजी, तुमच्या कार्याला आमच्या सदैव शुभेच्छा आहेत आणि तुम्ही जे विचार आणि जे काम करता त्याच्यात आमचं नक्की यापुढेही योगदान असेल आणि अधिक योगदान असेल. तुमच्या मार्गदर्शनासाठी आम्ही अतिशय उत्सुक आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार. धन्यवाद सर. आपण अनिल देसाई सरांची खूपच छान ओळख करून दिली, त्याबद्दल धन्यवाद. आता माननीय खासदार श्री अनिलजी देसाई सर, मी यांना विनंती करते की आपण नवीनच बनवलेल्या मोबाईल ॲपचे उद्घाटन करावे. सर्वप्रथम नमस्कार. मराठमोळा मुलुंड या संस्थेबद्दल नक्कीच अप्रूप आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. याचं कारण की मी शिवसैनिक, बाळासाहेबांचा शिवसैनिक, उद्धवजींचा शिवसैनिक म्हणून जर शिवसैनिक नात्यानं काम करतो आणि त्यामध्ये स्थानिय लोकाधिकार समिती ही जी शिवसेनेची अंगीकृत संघटना आहे, या संघटनेचं काम गेल्या अनेक वर्षांपासून करतो, जसं सुजींनी माझ्या परिचय करून देताना सांगितलं. तर याचीच एक शाखा म्हणा किंवा खऱ्या अर्थानं मराठमोळं मुलुंड ज्या वेळेला मी विचारतो याचं कारण की मला त्यामधनं आमचंच प्रतिबिंब दिसत असतं की जे काम आम्ही लोकाधिकार समिती म्हणून करत असतो तेच काम तुम्ही आज मुलुंडमध्ये करताय, मराठी माणसासाठी करताय. बरं, ते करत असताना इतरांनाही सामावून घेताय. आणि या मराठमोळं मुलुंड याचं जे आज 6वा वर्धापन दिन आपण इथं साजरा करतो, ऑनलाईन साजरा करतो, त्याबद्दल आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व हितचिंतकांना, सर्व सभासदांना खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो. आणि आज जे मराठमोळं मुलुंड याचं जे ॲप आपण बनवलंय त्या ॲपचं उद्घाटन करावं किंवा त्याचं प्रेझेंटेशन करून ते उद्घाटन सगळ्या मुलुंडकरांनाच नव्हे तर हे एक मॉडेल म्हणून संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रभर ते जावं अशा प्रकारची एक इच्छा व्यक्त करतो. सर्वप्रथम आपण ते ॲप उद्घाटनाचा एक सोहळा करूया. प्रबोधनकार सुपुत्र दैवतेचे हॅलो, आवाज येत नाहीये. हॅलो, म्यूटवर होतं, परत ते करावं लागेल. जितूचा आवाज म्यूटवर होता का? आवाज येत नाही. युवा सम्राट, युवराज, माननीय युवा सेना अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय पर्यावरण मंत्री, सन्माननीय आदित्य साहेब उद्धव साहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे कैवारी, महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्रीमान उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा, अखंड हिंदुस्थानचा कैवारी, प्रबोधनकार सुपुत्र, देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, हिंदुस्थान हिंदू, हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट, हिंदू धर्म रक्षक, सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. विजय असो. वा जितू, छान, खूपच धन्यवाद केलं तुम्ही. श्री जय कागनीस यांना मी विनंती करते की त्यांनी स्वतःच खूप कमीत कमी वेळात बनवलेल्या मोबाईल ॲपचं प्रेझेंटेशन द्यावे. हॅलो, माझा आवाज येतोय का?
हॅलो हॅलो हो आला. जय पागनीस. वैशाली येतोय आवाज? माझा आवाज येतोय ना? हो हो. श्री जय फडणवीस यांना मी विनंती करते की त्यांनी स्वतःच मेहनत घेऊन कमीत कमी वेळात बनवलेल्या मोबाईल ॲपचे प्रेझेंटेशन दाखवावे. ही जी आता घोषणा दिली ते मुलुंडमधले रहिवासी जितू वारंग होते, ते आपले सभासद पण आहेत. खूपच छान घोषणा दिली त्यांनी. जय बोला. Yeah. So, मोबाईल ॲप हा आपला मोबाईल ॲपचा पहिला टप्पा आहे. मोबाईल ॲप चा हेतू आपला सगळ्या मुलुंडकरांना एकत्र आणण्यात आहे आणि जमेल तेवढी संस्थेची माहिती किंवा मुलुंडमधल्या सर्व एंटरप्रेन्युअर्सची, सर्व उद्योजकांची माहिती लोकांपर्यंत कशी पोहोचवायची. कारण आज कितीही म्हटलं तरी मुलुंडमधील जेव्हा गरज लागते तेव्हा प्लंबर्स, AC टेक्निशियन्स, कुठल्या डॉक्टरचे नंबर हे आपल्या हातात नसतात. आणि तो काळ गेला जेव्हा माझे वडील हे सगळं एका मस्त डायरीमध्ये लिहून ठेवायचे आणि ती डायरी फोनच्या बाजूलाच असायची. आता फोन खिशात असतो, डायरी कुठेही नसते. तर म्हणून हा ॲप. तर जेव्हा माझी चर्चा गीताली देशमुख यांच्याशी झाली आणि नंतर मग बाकी कार्यकारिणी मंडळाशी होत गेली, श्री हेमंत मोरे यांच्याशी होत गेली, मला आम्हाला एक अंदाज आला की मराठमोळ मुलुंड सारख्या संस्थेला एक मोबाईल ॲप जिकडे ही सगळी माहिती लोकांपर्यंत ते पोहोचवू शकत अशी माहिती द्यायला एक मोबाईल ॲप असणं भयंकर गरजेचं आहे. मग त्यावेळेस आम्ही म्हटलं की आम्हालाही देशासाठी काहीतरी करायचं आहे, पण देशासाठी करायची सुरुवात ही घरापासून होते. म्हणून आम्ही ठरवलं की मुलुंड तर हे आमचं घर आहे, म्हणून तिकडून आपण सुरुवात करूया. तर मराठमोळ हे नॅचरल चॉईस होतं आमच्यासाठी. सो हा आपण जो ॲप आता बघतोय आपल्या स्क्रीनवरती, हा आपला पहिला टप्पा असणार आहे. आपण बरेच वेळा बघतो की मोबाईल ॲप हे कंटिन्युअस अपडेट्स हे येत राहतात. तर आपणही देखील असेच करणार आहोत. आपण मोबाईल ॲपचे मल्टिपल अपडेट्स कंटिन्युअसली लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. तर पहिल्या व्हर्जनमध्ये आपण होम पेजवरती ॲप सुरू केल्या मी तुम्हाला सुरू करून दाखवतो. मोबाईलमध्ये लोकांना असं मराठमोळ मुलुंडचं आयकन दिसेल आणि त्या आयकनवरती त्यांनी क्लिक केल्यावर त्यांना आपल्या मोबाईल ॲपच्या मुखपृष्ठावरती घेऊन जाईल. त्या मुखपृष्ठावरती आपली मराठमोळ मुलुंड या संस्थेची कंप्लीट माहिती दिलेली आहे, ज्याच्यावरती ते जाणून घेऊ शकतात की मराठमोळ मुलुंड एक्झॅक्टली काय आहे. त्यातले काही संस्थेचे फोटोग्राफ्स आहेत जे आपण तिकडे टाकलेत, जे लोक बघू शकतात. त्यानंतर त्यांना नंबर 2 त्यांना माहिती शोधायची असेल तर त्यांनी माहिती शोधा ह्या मेनू आयटमवर क्लिक केलं की त्यांना सगळे कॅटेगरीज दिसतात. कुठल्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही जाऊन क्लिक केलं की तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये असलेल्या सर्व लोकांची माहिती, त्यांचे कंपनी नेम किंवा त्यांचे पर्सनल नेम आणि ॲड्रेस, बाकी इतर काही माहिती त्या व्यक्तीने दिली आहे, उद्योजकांनी दिली आहे असेल तर, आणि त्या उद्योजकाला कॉल किंवा ईमेल करण्याची सुविधा. तर मी यातलं एक सॅम्पल तुम्हाला दाखवतो माझंच नाव क्लिक करून. तर फॉर एक्झाम्पल व्हेजिटेबल अँड फ्रूट सेलर, ह्यामध्ये माझं नाव इकडे आहे जय पागनीस. आता माझी माहिती संपूर्ण इकडे माहिती मिळते, माझ्या कंपनीचं नाव, पत्ता वगैरे इकडे मिळते. आणि यातून जर मला कॉल करायचा असेल ह्या ॲपमधून, आपण बरेच वेळा बघतो की नंबर आहेत किंवा ईमेल ॲड्रेस आहेत, हे कॉपी करा नंतर पेस्ट करा वगैरे. यात असं काही नाही. एक बटन क्लिक केलं की मोबाईल नंबर येतात. माझे मल्टिपल असतील तर मल्टिपल मोबाईल नंबर येतात आणि त्या नंबरवर तुम्ही क्लिक केलं की कॉल प्लेस करता येतो, असं आहे. सो हे एक ऑप्शन आहे. ते लॉग आउट झालं. हो, मी परत जॉईन करतो.
सो हे हे एक ऑप्शन आपण बघितलं की आपण डायरेक्टली कॉल प्लेस करू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला ईमेलही काही करायचा असेल त्या उद्योजकाला माहिती मागवण्यासाठी, तर तुम्हाला फक्त ईमेल या बटनावर क्लिक करायचं आहे. कुठे ईमेल पाठवायचा आहे, कशा थ्रू ईमेल पाठवायचा आहे, आणि डायरेक्टली इकडे तुमचा एक जीमेल असो किंवा ईमेलचा तुमचा कुठलाही क्लायंट असो, ही माहिती ह्याच्यामध्ये ऑटो टाईप एक ईमेल येतो, ज्याच्यामध्ये तुम्ही नंतर ऍडिशनली तुम्हाला जर काय हवंय तर त्याच्यामध्ये तुम्ही टाईप करून हा ईमेल पाठवू शकता. सो हा मोबाईल ऍप मेन उद्दिष्ट हे आहे की आपण ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. नंतर ह्यानंतर तुम्ही अजून जर बघायचं असेल तर संस्थेची माहिती याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय संस्थेबद्दल. हे जो काही वेबसाईटवरचा मजकूर आहे तोच आपण इकडे देत आहोत. हे एक आहे. आणि त्यानंतर कार्यकारिणी बद्दल माहिती की कोण कोण कार्यकारिणी आहेत, कार्यकारिणी सदस्य, या संस्थेचे सल्लागार कोण आहेत, या संस्थेचे विश्वस्त कोण आहेत, ही माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यानंतर जर लोकांना आपल्या संस्थेबरोबर संपर्क जर साधायचा असेल तर त्याचीही आपण सोय करून ठेवली आहे. त्यांना संपर्क या मेनू आयटमवर क्लिक केल्यावर त्यांना हे समोर एक पेज येतं ज्याच्यामध्ये आपलं वर्क ॲड्रेस काय आहे, आपण कुठे आहोत, करस्पॉन्डन्स कुठे आहे, त्यानंतर जर डोनेशन्स पाठवायचे तर ते कुठे पाठवायचे आणि कॉन्टॅक्ट्स कोण आहेत, त्या कॉन्टॅक्ट्सना तुम्हाला जर कॉल किंवा ईमेल करायचं असेल तर ती सुविधा आपण इथे दिलेली आहे. अशा रीतीने आपण हे फर्स्ट व्हर्जन आहे मोबाईल ऍप्लिकेशनचं. ह्याच्यानंतर आपण जे सेकंड व्हर्जन आहे त्यामध्ये लोकांपर्यंत आपण फॉर्म्स पोचवू, ज्याने लोकांना जर आपल्या याचं सभासद होण्याची इच्छा असेल तर ते फॉर्म भरून आपल्या इकडे सभासद बनायची रिक्वेस्ट पाठवू शकतात. सो नो लॉंगर आता लोकांना हे रिक्वेस्ट पाठवायची, फॉर्म भरून हे रिक्वेस्ट पाठवायची आता काही गरज नाहीये असं आहे. सो ह्याचं विजन फार मोठं आहे. हे अजून आपण बरंच पुढे नेऊ शकतो. जसं श्री भडकमकर यांनी सांगितलं की 1-on-1 मीटिंग्स करायचे आहेत. जर गुगल मीट सारखी फंक्शनॅलिटी ह्याच्यामध्ये आणायची असेल ज्याने लोकांचे ट्रॅव्हल वाचून ही इन्फॉर्मेशन आपण डायरेक्टली एकमेकांशी बोलू शकतो ऑन व्हिडिओ, तर असे काही फीचर्स आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि नक्की पोहोचू शकतो. सो इथे हे एवढं बोलून मी मोबाईल ॲपचं इंट्रोडक्शन इथे थांबवतो. धन्यवाद जय पागले. आपण खूपच सुंदर असं मराठी जनतेसाठी उपयुक्त असं ॲप बनवलंय आणि मला असं वाटतं की या ॲपचा आपल्या मुलुंडमधील जनतेला खूपच फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त लोक आपल्याशी संस्थेशी कनेक्ट होणार आहेत असं मला वाटतं. संस्थेच्या सर्व सल्लागारांच्या वतीनं श्रीयुत प्रकाश बाळ जोशी सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आमचे मित्र आणि शिवसेनेचे नेते अनिल देसाई, उद्योगपती आणि आमच्या विविध कार्यात नेहमीच सहकार्य करणारे भडकमकर, आपल्या संस्थेचे अध्यक्ष हेमंत मोरे, सर्व सल्लागार, या अतिशय आनंदमय प्रसंगी मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आणि आता हेमंत मोरे यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या संस्थेची वाटचाल जी चालू आहे ती आपण सगळे बघतात आहात. आपण हा जो उपक्रम सुरू केलेला आहे तो आपण एक जागतिक चळवळ म्हणजे या कोरोनाच्या त्यामुळे जगात तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑफ करा म्हणजे ऑडिओला फार बँडविड्थ मोठी चळवळ. बर, जगात जी कोरोना एंडेमिकमुळे परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमुळे सर्व जगामध्ये नो युअर नेबरहुड नावाची फार मोठी चळवळ सुरू झालेली आहे. आणि मराठमोळा मुलुंडनी हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे म्हणजे प्रथम आपण ती डिरेक्टरी आपण जी प्रकाशित केली त्यामध्ये आपल्या मुलुंडमधले अनेक
प्रकारे सेवा देणाऱ्या आणि संस्थेद्वारे काम करणाऱ्या लोकांची आणि संस्थेची माहिती आपण आपल्या सभासदांबरोबर, आपल्या मुरुंडकर वासियांबरोबर ती आपल्याला शेअर करता येईल अशा प्रकारे आपण ती चळवळ हाती घेतली आहे. कारण जरी आपल्याला सर्व जगातली माहिती असली तरी आपल्या शेजारी काय चाललंय, आपल्या परिसरात काय चाललंय, तिथली परिस्थिती कशी आहे याची माहिती आजच्या काळामध्ये अतिशय महत्वाची आहे. आणि मराठमोळा मुलुंडनी हा जो उपक्रम सुरू केला आहे तो करताना आमचा आणखीन एक नेहमीच उद्देश राहिलेला आहे की नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ती नवीन टेक्नॉलॉजी आपण आत्मसात करून त्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे आज ज्या मोबाईल ॲपचा अनिल देसाई यांनी आज लॉन्च केलं तर मला असं वाटतं ही फार मोठी एक पाऊल त्या दृष्टीने पडलेलं आहे. आणि या सर्वांमध्ये मला एक गोष्ट निश्चित सांगायची आहे की आपल्याकडे बाकी काही नसलं, बाकी काही साधन सामुग्री नसली तरी आपल्याकडचे कार्यकर्ते, आपल्या कार्यकारिणीचे सदस्य, आपले सर्व सल्लागार, मग कुमार कदम आहेत, सुकुर खांडेकर आहेत, परोळेकर आहेत, शिरवळकर आहेत, ही सर्व मंडळी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात काम करणारी आहेत. त्या सर्वांचा जनसंपर्कही फार मोठा आहे. समाजाच्या विविध स्तरावर यांनी काम केलेलं आहे, त्यांना अनुभव आहे. आणि या सर्वांचा अनुभव आणि मार्गदर्शन हे मराठमोळा मुलुंड या संस्थेला लाभत असल्यामुळे मला निश्चित खात्री आहे की आपली संस्था ही येणाऱ्या वर्षामध्ये निश्चितपणे चांगल्या प्रकारचं कार्य करेल. हे करत असताना एक गोष्टची खंत आहे किंवा एक गोष्टीची गरज आहे की आपल्या डोक्यावर एक कायम स्वरूपाचं चप्पल मिळालं तर अतिशय वेगानं आणि मोठ्या पद्धतीनं आपल्याला काम करता येईल. आणि मला असं वाटतं की आपल्याबरोबर जे लोक काम करतात, आपल्याविषयी ज्यांना आस्था आहे, आपुलकी आहे, त्यामुळे हे करणं सुद्धा अतिशय सोपं जाईल असं मला वाटतं. या ठिकाणी मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे म्हणजे आपण नेहमी म्हणतो की मराठी माणूस जो आहे तो होमस्टिक असतो, तो घराच्या बाहेर पडत नाही, इतर कुठे जात नाही. परंतु मला असं वाटतं की हा आपला गैरसमज आहे. कारण मी माझं स्वतःचं उदाहरण सांगेन. गेल्या 10 वर्षामध्ये मी माझ्या पेंटिंगसाठी, चित्रकलेसाठी मी जगभर फिरलो. अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेव्हा तिथं विमानाची वाट पाहत मी थांबत असे त्यावेळेस मला हमखास मराठी शब्द कानावर पडले की अतिशय आनंद व्हायचा. याचा अर्थ असा की आजचा मराठी तरुण जो आहे तो मराठी तरुण केवळ आपल्या शहरापुरता, आपल्या राज्यापुरता किंवा आपल्या देशापुरता मर्यादित नसून तो सर्व जगात पसरलेला आहे. तर बघितलं तर तुम्ही एअरपोर्टवर तर तुम्हाला दिसतं की एक 30-35चा मुलगा असतो, त्याची पत्नी बरोबर असते आणि छोटं बाळ, मुलगा किंवा मुलगी त्याच्याबरोबर असतात आणि ते नवीन स्वप्न साकार करण्यासाठी पुढे निघालेले असतात. मला खात्री आहे की आपल्या मुलांमध्ये सुद्धा असे अनेक पालक असतील की ज्यांची मुलं आज आंतरराष्ट्रीय क्षितिजावर अनेक ठिकाणी कामं करत आहेत. मला असं वाटतं की मराठमोळा मुलांनी असा एक प्रकल्प हाती घ्यावा की असे जे पालक आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा, त्याचबरोबर त्यांची मुलं जे परदेशात आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा, त्यांच्यामध्ये त्यांना प्रोत्साहन द्यावं, त्यांना जर काय लागेल ती मदत करावी. कारण एक बघितलं की या एंडेमिकच्या काळामध्ये परदेशात काम करणारी जी आपली मराठी किंवा सर्व भारतातली मुलं आणि इतर लोक होती त्यांच्याकडे अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत किंवा त्यांचे भारतात किंवा महाराष्ट्रात असलेले जे पालक आहेत किंवा नातेवाईक आहेत त्यांचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर मला असं वाटतं की मराठमोळा मुलांनी जर याचा थोडा पुढाकार घेतला तर आणखीन एक नवीन पाऊल आपल्याला उचलता येईल. मला दुसरं असं सांगायचं की आपण हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे नो युअर नेबरहूड आणि त्याद्वारे आपण जी ॲप तयार केलेलं आहे आणि जी डिरेक्टरी तयार केली आहे, मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये जे विविध राज्यांमध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी सुद्धा आपल्या परिसरामध्ये असा उपक्रम राबवायला निश्चितपणे तो जर राबवला तर त्याचा फायदा त्यांच्या मतदारांनाही होईल, लोकांनाही होईल आणि त्यांना सुद्धा त्यांच्या कार्यात त्याचा हातभार लागेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि मराठमोळा मुलुंडला माझ्या आणि आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण खरंच खूपच उपयुक्त अशी माहिती सांगितलीत आणि सल्ला दिलात आणि मलाही असं वाटतं की खरंच आजचा मराठी तरुण हा अगदी मर्यादित न राहता अगदी सातासमुद्रापलीकडे जाऊन आपले पंख त्यांनी पसरलेले आहेत आणि ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद पुन्हा एकदा.
व्यासपीठावर उपस्थित प्रख्यात उद्योजक श्री शंतनुराव भडकमकर सर यांनाही मी विनंती करते की त्यांनीही आपल्या शुभेच्छा व्यक्त कराव्यात. हॅलो. नमस्कार आणि धन्यवाद. वर्धापन दिवस हा भाषणांचा दिवस नाही खरं, पण हा एक आढावा घ्यायचा दिवस आहे, ज्याला आपण इंट्रोस्पेक्शन म्हणतो तसं घ्यायचा दिवस आहे. आपण काय यश संपादन केलं, आपण काय साध्य केलं हे मागे वळून आपण बघू शकतो. तसंच पुढे आपण काय करायचंय हे ध्येय सुद्धा आपण ह्या वेळेला सगळ्यांशी चर्चा करून घेऊ शकतो. संस्थेत एक मोठा बोनस असतो, मैत्री होते, आणि त्या संस्थेमुळे जे संस्थेत जे कार्यरत नसतात त्यांनाही मैत्रीचा हा आढावा मिळतो आणि आपल्याला मान्यवरांचं मार्गदर्शन मिळतं. आपल्याला एक संधी मिळते की मान्यवरांपुढे आपले काही ज्या सूचना असतील त्याही मांडू शकतो. तशीच एक सूचना अनिलजी घेऊ इच्छितो की आपल्या पंतप्रधानांनी मल्टीमोडल ट्रान्सपोर्टवर मोठा भर घातलाय. ह्या वेळेला स्वतः त्यांनी मीटिंग चेअर केली आणि माझ्या मते महाराष्ट्राला त्याच्यात मोठा रोल आहे. आपण मुंबईचं यश आणि महाराष्ट्राची भरभराट याचा जर उगम धरला तर मुंबई बंदर हे त्याचा उगम आहे. त्याच्यापासून सगळं वाढलंय, मील असो सगळं असो, आणि त्याचा पुढचा टप्पा हा आता मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट आहे. आणि पंतप्रधान आणि एक स्पेशल सेक्रेटरी लॉजिस्टिक्स येतात केंद्र कॉमर्स मिनिस्ट्रीमध्ये, आपल्याला माहितीच आहे. तर त्याच्यात आमची आपल्याकडनं दोन एक सजेशन्स आहेत. एक म्हणजे त्याच्यात महाराष्ट्राला कसा जास्त वाव मिळेल, की ई कॉमर्समुळे पुन्हा मल्टीमोडल ट्रान्सपोर्टचं महत्व वाढतंय. आपण एक उदाहरण घेतलं की काही जे गावं जी मोठी झाली, सिंगापूर, लंडन, दुबई, हाँगकाँग, हॅम्बर्ग किंवा अँटवर्प सुद्धा, या सगळ्यांचा सुद्धा उगम हा आपल्या बंदरामुळे आणि त्यांनी लॉजिस्टिक्स मध्ये केलं हे आहे. आणि लॉजिस्टिक्स मधनं इन्कम प्राप्त करण्यापेक्षा तो फोर्स मल्टिप्लायर म्हणून वापरायचा. तर तसंच आपल्या काही या सेक्टरचा भाग हा राज्य शासनात पण येतो, तिकडेही आपण जास्त लक्ष घालावं. आणि माझ्या मते महाराष्ट्र आघाडीवर आहेच, मुंबई आघाडीवरच आहे, आणि आपली आघाडी जी आता देशात आहे ती जगात होईल आपण ह्याच्यात चांगलं लक्ष घातलं तर. कोइन्सिडेंटली मी जे आपल्या देशाची जी मल्टीमोडल ट्रान्सपोर्टची असोसिएशन आहे त्याचा अध्यक्ष आहे, आणि ह्या विषयात राज्य शासन केंद्र शासनाशी मी कार्यरत आहे. तर आपल्याशी याविषयी नक्की चर्चा करीन आणि मला खात्री आहे की आपण हे पुढे न्याल. कारण माझ्या मते फार मोठी संधी आहे महाराष्ट्र सारख्या राज्याला मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट मध्ये ब्रेक थ्रू घ्यायला. म्हणजे एकच उदाहरण देतो आणि बंद करतो की नागपूर हे भौगोलिक सेंटर आहे. पनवेल आपण घेतलं तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ कार्गो जे आपण म्हणतो, ते जुना NH3 NH4 आता नंबर बदलले, हे पनवेलच्या इकडे टर्मिनेट होतं. तिकडे पोर्टही आहे, एअरपोर्टही आहे. त्यामुळे असामान्य ऍडव्हान्टेजेस आपल्याला आहेत. ह्याशिवाय कामाचं जे एक कल्चर आहे, एक प्रोग्रेसिव्ह व्ह्यू आहे, तिथे जे एक सेफ्टी, राजकारणात जे एक सामंजस्य आहे, एकमेकांना शत्रू धरत नाही, हे सगळे आपल्या फेवरमध्ये आहेत. तर हा एक विषय आपण घ्यावा, हे या व्यासपीठाची संधी घेतो मोरे साहेब आपल्या परवानगीने. याच्यात सगळ्यांचंच माझ्या मते आपला हे होईल. आणि धन्यवाद. आपल्या बरोबर दरवेळेला जेव्हा मी सहभागी होतो तेव्हा खूप आनंद मिळतो, आणि अशीच अनेक संधी मिळू देत आणि आपण उत्तरोत्तर जास्त यशस्वी यावं ही इच्छा व्यक्त करतो. नमस्कार. धन्यवाद सर. आपण आजच्या विषयावरती ज्या सूचना केल्या त्या खरंच खूपच उपयुक्त आणि खूप छान सूचना होत्या, आणि मला असं वाटतं की या सूचनावरती आपली संस्था नक्कीच विचार करेल आणि त्यामध्ये सुद्धा नक्कीच पाऊल ठेवेल अशी मी आशा व्यक्त करते. आणि आता ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहोत ते आमचे आजचे प्रमुख पाहुणे म्हणजे माननीय खासदार श्री अनिलजी देसाई सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. खास करून मराठमोळं मुलुंड या संस्थेमध्ये ज्यांनी खरोखर आपलं योगदान 2014 पासून दिलं, अगदी शिवशाहीर बाबासाहेब
बाबासाहेबांबद्दल तर काय बोलणं नाहीच आहे, पण त्यांच्या आशीर्वादानं सुरू झालेली ही संस्था आणि या संस्थेला ज्यांचं सल्लागार म्हणून ज्यांचं एक विश्वस्त याच्यामध्ये तुमचे आहेत की नाही कल्पना नाही, परंतु संचालक असतील, तुमचे पिलर्स ज्याला म्हणतो आपण की खंदे समर्थक आणि सुकृतजी असतील, प्रकाशजी असतील, कुमार कदम साहेब असतील आणि या संस्थेमध्ये हिरिरीने काम करणारे मग विलास परुळेकर असतील, हेमंत मोरे माझे मित्र आहेतच. शंतनूजी, तुम्ही या मराठमोळं मुलुंडची अशा रीतीने जोडले गेलेले आहे, ते खूप भाग्य आहे या संस्थेचं मी म्हणेन. त्याच्यानंतर सगळ्या मॅडम्स आपल्या दिसत आहेत, मग वैशालीजी असतील, ज्योतिजी असतील, गीताजी असतील आणि इतर सर्व. आज चांगलं एक दिसलं की जितू वारंग सुद्धा या मराठमोळा मुलुंडमध्ये सामील आहे आणि त्याची जी एक डरकाळी आहे किंवा त्याच्या प्रकारची जी घोषणा आहे, जी शिवसेना प्रमुख प्रत्येक भाषणामध्ये अगदी आवर्जून जितूचा आवाज सुरू झाला की तिथे भाषण सुरुवात केलेलं थांबायचे साहेब आणि मग त्याला स्टेजवर बोलवायचं. आज उद्धवजी सुद्धा त्याच प्रकारे करतात. शेवटी हा आवाज अगदी बेंबीच्या देठापासून येतोय आणि तो एक तळमळीचा आवाज आहे. तो फक्त मराठी तर आहेच, त्याच्याबद्दल वादच नाहीये, परंतु तो एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे आणि हा महाराष्ट्राचा बुलंद आवाज हा शेवटी सह्याद्री आणि हिमालय हे जे समीकरण आहे तिथपर्यंत जातो. पण खरोखर एक अप्रूप आणि अभिनंदनाची किंवा तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन यासाठी करतो की आजच्या या धावत्या युगामध्ये आज या ज्या पद्धतीनं आज हे जीवन झालेलं आहे आणि त्यामध्ये आज कोविड वगैरे हे सगळे असताना सुद्धा तुमचे उपक्रम तुम्ही राबवतायत, तुम्ही स्तुत्य उपक्रम घेऊन पुढे जातायत. आज कोविडच्या याच्यामध्ये नाहीतर बरेचशा सगळ्या संस्था काय, सगळे ऑफिसेस काय आणि बऱ्याचशी या अशा प्रकारच्या संस्था या थंड पडलेल्या आहेत. कोविड एकदा होऊन जाऊ दे, त्याच्यानंतर बघू काय करायचं, सगळ्या विवंचनेत असतात, निराशेत असतात. परंतु मुलुंड, तुमची मराठमोळं मुलुंड ही संस्था आहे, याच्यामध्ये नेहमीच उत्साह दिसत आलेला आहे. याच्यामध्ये काहीतरी नवीन करायचं, दिलासा द्यायचा, कुठंतरी साथ द्यायची, लोकांना कुठंतरी नैराश्यातनं बाहेर काढायचं, असेच उपक्रम आपले दिसत आहेत. आपण डिरेक्टरीचं उद्घाटन केलं, ज्या डिरेक्टरीमध्ये तिथे निष्णात डॉक्टरांपासून काय काय सेवा उपलब्ध आहेत, कोण कोण तिथं प्रत्येक कशा रीतीने टेक्निशियन असेल किंवा इतर काही ज्या ज्या गोष्टी आहेत मुलुंडमध्ये, शेवटी सगळं जग समाहित झालेलं आहे. अशा प्रकारची ती डिरेक्टरी ज्या पद्धतीनं हेमंतजीने मला सांगितलं त्यावेळेला मला ते कळलं. आणि जिथं मग अशी खरोखर ही रत्न, जे महाराष्ट्राची रत्न आहेत, जी देशाची रत्न आहेत मी म्हणेन, की मग सुकृतजींनी जे एक अफाट काम केलेलं आहे, कुमार कदमांनी अफाट काम केलेलं आहे. आज फक्त देशाच्याच क्षितिजावर नव्हे तर जगाच्या क्षितिजावर ज्यांची कलाकृती गेलेली आहे आणि जे वाखाणले जात आहेत ते प्रकाश बाळ जोशी आहे. हे सगळं आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. आणि मराठमोळा मुलुंडबद्दल मी जी काही चिकित्सात्मक कधी कधी मी चौकशी करत असतो, तर मला त्यात मी स्वतः असंच मला भासत असतं. याचं कारण हेच जे काम तुम्ही करता, प्रत्येक ठिकाणी हेच काम करावं असं एक आपलं पिंड आहे. मग तिथे लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी माणसाला नोकऱ्या देण्याचा असो, आम्ही मराठी म्हटलं की आम्ही संकुचित होतो, परंतु ज्या वेळेला आम्ही बाहेर जातो, आज राज्यसभेमध्ये किंवा दिल्लीमध्ये काम करताना इतर सहकाऱ्यांची, इतर काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील, इतर पक्ष आहेत, समाजवादी आहे, बहुजन समाज पार्टी आहे, या सगळ्यांशी बोलताना त्यांच्यामध्ये कसं शिवसेना म्हटल्यानंतर एक चिकित्सात्मक रीतीने ते आम्हाला विचारत असतात की तुम्ही आप क्या करते, तर तुम्ही मराठी करत असता. तर मग आम्ही म्हटलं आम्ही मराठी करून आमचा महाराष्ट्र किती पुरोगामी आणि किती पुढे आहे हे त्यांना सांगितल्यानं सांगतात, अरे हमारे बिहार वाले कुछ नहीं कर सके, हमारे उत्तर प्रदेश वाले उधर ही रह गए. तर या गोष्टी करत असताना, आपल्या राज्याचा विचार करत असताना देशाचा विचार आपसुकच येतो. देश सर्वप्रथम हे सांगायची गरज महाराष्ट्राला नाहीये, कारण मग सेनापती बापट असू द्यात किंवा आणि आपले लढवय्ये सगळेच स्वातंत्र्य सेनानी यांनी असा पायंडाच किंवा अशा प्रकारची उदाहरणं दिली आहेत की महाराष्ट्रानेच देशाला घडवलं आणि देशासाठी महाराष्ट्र आहे. हे समीकरण जेवढं आहे त्यामध्ये मी मराठमोळं मुलुंड बघतो. तुम्ही आज ऍपचं उद्घाटन केलं, ऍप चांगल्या रीतीने आणलंय, फर्स्ट व्हर्जन असेल, यानंतरच्या पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टी इथून मराठमोळं मुलुंड याचं एक मॉडेल म्हणून हे सगळ्या मुंबईतल्याच इतर भागांमध्ये नसून मला वाटतं हे संपूर्ण महाराष्ट्रभर गेलं पाहिजे. आणि महाराष्ट्राचं मग जे महाराष्ट्रानं केलं ते देश करतो, अशा प्रकारचा आजपर्यंत पायंडा आणि त्याचं श्रेय येणाऱ्या काळामध्ये असं नक्कीच होणार आहे, माझी खात्री आहे.
आणि त्याचं श्रेय आपल्या सगळ्यांना मिळेल. शंतनूजी, आपण जे बोललात खरोखर महाराष्ट्राच्या प्रोग्रेसमध्ये किंवा महाराष्ट्राच्या पुढे जाण्यामध्ये आज मल्टीमोडल ट्रान्सपोर्टचा जो सगळ्या गोष्टी होत आहेत त्यासाठी आत्ताच मी सुद्धा मध्ये या सी फेअर्सच्या काही समस्या घेऊन या इन्सा वगैरे यांच्याशी बोलत होतो. डीजी शिपिंगशी सुद्धा माझ्या 1-2 मीटिंग्स वगैरे झाल्या. आणि एकीकडे हे सगळं करत असताना एक बातमी सुद्धा तुम्हाला दिल्लीवरून आल्याची मिळालीच असेल. शिपिंग कॉर्पोरेशन डिसइन्व्हेस्टमेंटला जाते. इट हॅज ऑलरेडी बीन गिव्हन ऑन द ब्लॉक. तर एका ठिकाणी आपण कुठेतरी झपाट्यानं कुठेतरी झेप घ्यायची आणि दुसरीकडे असलेल्या या पब्लिक सेक्टर मधल्या ज्यांनी एक खरोखर एक स्थान दिलं, एक देशाला प्रगती पथाकडे नेऊन गेलं, त्या अशा इन्स्टिट्यूशन किंवा अशा संस्था मोडीत काढणं हा सुद्धा एक आपल्याला 2 पावलं पुढे गेल्यानंतर 4 पावलं मागे जातोय की अशी भीती निर्माण होते. परंतु तरी महाराष्ट्र आपण आहोत. मराठमोळं मुलुंड जसं अगदी छाती भरून येते त्याप्रमाणे एक मराठी माणसाचा जे एक निर्धार आहे त्या निर्धारातून या सगळ्या गोष्टींवर मात करून आणि महाराष्ट्राला लाभलेला 720 किलोमीटरचा जो किनारा आहे या किनाऱ्याचा उपयोग, इथे कोस्टलचा उपयोग येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करू. उद्धवजी सुद्धा आपल्या सगळ्या या संस्था अशा संस्थांच्या याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांना खूप बरं वाटतं. आता मी थोड्या वेळाने तिथंच जाणार आहे आणि उद्धवजींना नक्की आपल्या सगळ्यांचं हे सांगेन. आपला 6वा वर्धापन दिन चांगल्या रीतीनं थाटामाटात, अगदी पहिला वर्धापन दिन असेल जो मला वाटतं ऑनलाईन केलेला आहे, पण या ऑनलाईनला सुद्धा प्रतिसाद मला वाटतं किती तुमचे दर्शक आले असतील, किती आले असतील, जॉईन झाले असतील माहित नाही, पण तो आकडा फार मोठा असेल. आणि तुमच्या ज्या अपेक्षा आहेत, एक संस्था म्हटल्यानंतर संस्थेला व्यवस्थितरित्या एखादी वास्तू, त्यांना एक काम करण्यासाठीची जागा आणि त्यांचा प्रोग्रेस यासाठीचं जे काही लागतं त्या सगळ्या गोष्टींसाठी महाराष्ट्र सरकारकडे मी स्वतः एक शिवसैनिक म्हणून, एक बाळासाहेबांचा सैनिक म्हणून आणि एक मराठमोळा मुलुंडचा एक तुमच्यातलाच एक भाग, तुमच्यातलाच एक सभासद म्हणून मी नक्की या गोष्टींचा पाठपुरावा करेन आणि आपल्याला लवकरात लवकर या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्धवजींना सांगेन की जेणेकरून तुम्ही तुमचं कार्याची झेप ही फार मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारितरित्या आपण काम करू शकाल. आणि आज कोविडमध्ये जसं आपण काम केलेलं आहे, या कोविडमध्ये फक्त इथंच न थांबता आज बरेचशी लोक ज्यांना कुठे कुठे आधार लागत असेल, ऍडमिशन असेल, कोणा कुठे धावपळ असेल, ही मराठमोळं मुलुंडच्या माध्यमातून आपण केलेलीच असेल. तर हीच माणुसकी घेऊन आणि याच माणुसकीचा स्पर्श सतत असाच आपण वाढता ठेवून या संस्थेला मोठं करूया. आपल्या सगळ्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. आमच्या शाखेचं नाव देणार होते सर. आपण द्या. उद्योजक म्हटल्यानंतर श्रम साफल्य करा. श्रम मला वाटतं सुकृतजी यावर ग्रॅमेटिकल काय असेल, व्याकरणाची काय चूक असेल तर श्रम साफल्य चांगलं आहे बघा. धन्यवाद. हेच नाव घेऊन आम्ही पुढे वाटचाल करू सर. धन्यवाद. येऊ आपली रसा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आपल्या बिझी शेड्यूल मधून अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल मी तुमची अत्यंत आभारी आहे. नमस्कार. ज्योती देशपांडे. आणि आता मी ज्योती देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त करावे. म्यूट वर आहात तुम्ही. मी म्यूट नंबरची नाहीये. हॅलो हॅलो. हा बोल ज्योती. का? हो येत आहे बोल. नमस्कार. आज मराठमोळ मुलुंडच्या 6व्या वर्धापन दिनी आपण या आत्ताच्या सद्य परिस्थितीला मात करून टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपला वर्धापन दिन साजरा करतोय. आणि आज आपण आपल्या मराठमोळ मुलुंडची ॲप जी आहे ती त्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला आपले महाराष्ट्राचे खासदार, महाराष्ट्र राज्याचे खासदार श्री आणि महाराष्ट्र शिवसेनेचे सचिव आपल्याला लाभलेले आहेत. माननीय श्रीयुत जी देसाई त्यांनी वेळात वेळ काढून इथे आपल्या मराठमोळ मुलांच्या याच्यासाठी आले, समारंभासाठी, कार्यक्रमासाठी. त्यांच्या व्यस्त दिनचर्येमधून वेळ काढून ते आपल्यासाठी आले. त्याबद्दल मी मराठमोळ मुलांतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानते.
आणि त्यांचे आभार मानते. नंतर जय पागनीस. ज्यांनी ही ॲप आपल्याला मराठमोळ मुलुंडला तयार करून दिली, त्यांनी अतिशय कष्ट घेतले या ॲपसाठी आणि आपल्याला थोडक्या अवधीमध्ये ही ॲप उपलब्ध करून दिली. असे जय पागनीस यांचंही मी अतिशय मनापासून आभार मानते तर्फे. आता त्यांच्या या ॲपमुळे आपल्या व्यावसायिकांना खूपच सोय झालेली आहे, चांगली आणि उपयुक्त अशी माहितीही त्याच्यामध्ये अतिशय सोयीस्कर झालेली आहे आपल्या सर्वांना. त्यांचे खूप खूप आभार. तसेच हे महाराष्ट्राचे प्रख्यात उद्योगपती शंतनुराव भडकमकर हेही आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचेही मी खूप मनापासून आभार मानते. नंतर प्रेक्षक हे आपले मराठमोळचे सगळे सभासद, विश्वस्त आणि सल्लागार यांचंही मी मनापासून मराठमोळ मुलुंडतर्फे आभार मानते. आणि उपस्थितांना धन्यवाद मॅडम. धन्यवाद. यूट्यूबचे आणि फेसबुकचे आपले प्रेक्षक आणि वैशाली पेडामकरांनी ज्यांनी खूप छान सूत्रसंचालन केलं, तिचेही मी खूप आभार मानते. नंतर यूट्यूबचे आणि फेसबुकचे आपले प्रेक्षक, सर्व मराठमोळचे सर्व सभासद ज्यांनी आज वेळ काढून आपल्याला आपला समारंभ अटेंड केलाय, अशांचे सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद. कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्याचं सांगता समारंभ सांगता. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद.